तर महायुतीत राष्ट्रवादीला भाजपची मतं मिळत नाहीत यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलंय। रायगड लोकसभा मतदारसंघात आम्हाला भाजपची मतं मिळाली, त्यामुळे मतं ट्रान्सफर होत नाही असं म्हणणं चुकीचं असल्याचं पवार म्हणतात। आगामी विधानसभा निवडणुकीत देखील अशीच परिस्थिती असेल। अजित पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये स्पष्टोक्ती केली आहे। अजित पवार यांनी ही स्पष्टोक्ती केलेली आहे, मात्र अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। महायुतीत राष्ट्रवादीला भाजपची मतं मिळत नाही यावर अजित पवार यांनी आता वक्तव्य केलंय। रायगड लोकसभा मतदारसंघात आम्हाला भाजपची मतं मिळाली, त्यामुळेच मतं ट्रान्सफर होत नाहीत असं जे बोललं जातंय ते चुकीचं आहे असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। आणि जी स्थिती आता आहे तीच आगामी विधानसभा निवडणुकात देखील असेल असं त्यांनी म्हटलंय। अक्षय मंकानी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जुळलेत। अक्षय, नेमकं काय म्हणाले अजित पवार? रुसाली, खरं तर आज अजित पवार यांनी पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा मारल्या। या सगळ्या संपूर्ण संवादामध्ये अजित पवार यांनी आपली वेगवेगळी भूमिका आणि प्रतिक्रिया ज्या आहेत त्या सर्व पत्रकारांशी त्यांनी सांगितलेल्या आहेत। खरं तर भाजपची मतं जी आहेत ती राष्ट्रवादीला ट्रान्सफर होत नाही अशी सातत्याने वारंवार टीका जी आहे ती कुठेतरी महाविकास आघाडीकडनं करण्यात होती। या सगळ्या वृत्ताचं खंडन जे आहे ते अजित पवार यांनी केलेलं आहे। खरं तर जवळपास गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जवळपास 22 लाखांहून अधिक मतदान जे आहे ते राष्ट्रवादीला पडलेलं आहे। त्यामुळेच भाजपची मतं देखील ही राष्ट्रवादीकडे ट्रान्सफर झालेली आहेत आणि त्याचमुळे आमचा रायगडची लोकसभा जी जागा आहे ती जिंकून आलेली आहे असा दावा जो आहे तो अजित पवार यांच्याकडनं करण्यात आलेला आहे। आणि त्याचसोबतच राज्यपाल कोट्यातले जे 12 आमदार आहेत त्यांची नियुक्ती देखील लवकरच आमच्या सरकारकडनं प्रस्ताव देऊन करण्यात येईल असं देखील अजित पवार यांनी सांगितलेलं आहे। आणि त्याचसोबतच या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही कोणकोणत्या जागांवरती दावा केलेला होता, परंतु आम्हाला ती जागा महायुतीमध्ये असल्या कारणाने आम्हाला ती जागा कोणत्या गोष्टीमुळे आमच्या पदरात पाडता आली नाही या सगळ्या संदर्भाचे सविस्तर मत जे आहे ते अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि त्याचसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडनं जो दावा केला जातो की सातत्याने आमदार फुटतील म्हणून अजित पवार यांचे त्या सगळ्या संदर्भात खरमरीत प्रतिक्रिया जी आहे ती अजित पवार यांनी माध्यमांना दिली आहे की आमचे कोणतेही आमदार हे अशा पद्धतीने फुटणार नाही आणि शरद पवार यांच्या पक्षाकडे जाणार नाही असं मत देखील अजित पवार यांनी आपल्या माध्यमांशी बोलताना केलेलं आहे। धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।